नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली अपडेट घेऊन आलो मित्र. शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांचे इथे सोलापूर जिल्हा व अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2024 मे मध्ये ज्यांचं नुकसान झालेलं असेल फळांचे व शेती पिकांचे, त्यासाठी इथे नुकसान पोटी त्यांची मदत जाहीर झालेली मित्रांनो. त्याचा इथे जी.आर. आलेला आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टा आयडी, फेसबुक फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया. तर मे 2025 या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटामुळे माहे जुलै 2024 ते ऑक्टोबर 2024 कालावधीत सांगली व अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांचे फळ पिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा आज जारी झालेला आहे महाराष्ट्र शासनाकडून महसूल व वन विभागाकडून मित्रांनो. ओके, 16 जुलै 2025 चा लेटेस्ट जी आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेले प्रस्तावना सोलापूर जिल्ह्यातील माहे मे 2024 कालावधीत अवकाळी पाऊस गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांचे व फळ पिकांच्या नुकसानीबाबत संदर्भ क्रमांक 4 20 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्याकरिता एकूण 3740.74 लक्ष इतका निधी मंजूर केला आहे मित्रांनो. तथापि विभागीय आयुक्त पुणे कार्यालयाने दिनांक 11/10/2024 रोजीच्या पत्रामध्ये सोलापूर जिल्हा सदर पिकांचे व फळ पिकांच्या नुकसानांच्या अहवालीत बाधित क्षेत्रातील एकूण बेरीज चुकल्यामुळे अनुदान मागणी कमी झाली होती. त्या सुधारणात अजून असून आता एकूण 1976.76 हेक्टर आर क्षेत्रीयकरता एकूण 449.6 लक्ष इतकी निधी मागीचा सुधारित आकृताबंध येथे पत्रामध्ये सादर केलेला आहे मित्रांनो. ओके, त्याच्यामध्ये सांगली जिल्ह्यातील जुलै 2024 कालावधीतील अतिवृष्ट व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांचे व फळ पिकांच्या नुकसानीबाबत विभागीय आयुक्त पुणे 19/4/2024 रोजीच्या प्रस्तावना अनुसरून दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार सांगली जिल्ह्याकरिता एकूण इथं 1113.25 लक्ष इतका निधी मंजूर केला आहे. त्यानुसार आता इथं अनुसरण दिनांक 1/1/2024 रोजीच्या शासन निर्णयातील सुधारित दरानुसार तसेच लाभार्थी संख्या वाढलेल्या जिल्हा अधिकारी सांगली यांच्याकडून प्राप्त सुधारित अहवालानुसार 673 लक्ष इतका रकमेचा प्रस्तावना आयुक्त पुणे दिनांक 23/12/2024 रोजीच्या पत्राच्या शासनास सादर केला होता मित्रांनो. आता याच्यामध्ये दिलेल्या जिल्हा अधिकारी सांगली 9/7/2025 रोजीच्या पत्रास अनुसरण यापूर्वी 20/12/2024 रोजीच्या पत्रामध्ये मागणी केलेले 1742.83 लक्ष अनुदानामधून 23/9/2024 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे प्राप्त 1113.25 लक्ष वजा केली असता सांगली त्यानंतर जिल्ह्यात उर्वरित आवश्यक रक्कम 629.78 असे आपल्याला इथं लक्ष रुपये 6,29,58,000 फक्त इतके अनुदान मंजूर केल्याची विनंती विभागीय आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक येथील 10/7/2000 रोजीच्या पत्रामध्ये केली आहे मित्रांनो. ओके, तसेच इथं काय दिलेले मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जुलै 2024 ते ऑक्टोबर 2024 कालावधीत सतत पाऊस व अतिवृष्ट व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांचे व फळ पिकांच्या नुकसानीबाबत 30/9/2024 रोजीच्या त्याच्यानंतर 10/12/2024 28/2/2025 रोजीच्या निर्णयाच्या अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण इथं 343.2 लक्ष इतका निधी मंजूर केलेला आहे. तथापि आपल्याला विभागीय आयुक्त नाशिक कार्यालयांचे त्यांच्या दिनांक 26/3/2025 पत्रामध्ये सदर शेती पिकांचे व फळ पिकांच्या नुकसानीसाठी अहवाल जुन्या दराने सादर केलेला होता. याच्यामध्ये आता दिलेल्या 1/1/2025 शासन निर्णयानुसार जिल्हा अधिकारी अहिल्यानगर यांचा वाढीव दराप्रमाणे 205.51 लक्ष इतक्या अतिरिक्त निधीची मागणी प्रस्तावना विभागीय आयुक्त नाशिक यांनी संदर्भ क्रमांकामध्ये पत्रामध्ये सादर केलेला आहे. उपरोक्त केलेल्या मागणीनुसार खालील प्रमाणे निधी मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचारधारणा होती मित्रांनो. ओके, मग त्याच्यामध्ये दिलेले शासन निर्णय, आता दिलेल्या शासन निर्णयामध्ये त्यांनी आता माहे मे 2024 कालावधीतील सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांचे फळबागांच्या नुकसानीसाठी एकूण 2748 बाधित शेतकऱ्यांना 1976.67 हेक्टर
आर बाधित क्षेत्रांकडून 449.6 लक्ष म्हणजे 4,49,00,000 म्हणजे 4,49,00,000 इतकी निधी आपल्याला इथं आलेली आहे मित्रांनो, माहे जुलै 2025 साठी. ओके, 24 साठी. कालावधीतील सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी एकूण 18,336 बाधित शेतकऱ्यांना 6,413.47 हेक्टर आर बाधित शेतकऱ्यांकरिता 629.78 म्हणजे 6,29,58,000 इतकी निधी वितरित करण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके, देण्यात येत आहे. आता याच्यामध्ये दिलेल्या तसेच माहे जुलै 2024 ते ऑक्टोबर 2024च्या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यातील सतत पाऊस व गारपीट व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी एकूण 1,551 बाधित शेतकऱ्यांच्या 3,485.42 हेक्टर आर बाधित शेतकऱ्यांना 205.71 म्हणजे 2,05,51,000 एवढी निधी मंजूर देण्यात येत आहे. सदर आता ही निधीची असताना मित्रांनो शासन निर्णयामध्ये निश्चित केलेल्या दरानुसार वितरण करण्याची शासनात मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो. आता हे जे असणार आहे मित्रांनो, यामध्ये सदर इथं दिलेलं आहे, सदर बाबींसाठी उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद व उपलब्ध करून घेण्यास याच्यामध्ये कार्यसन व यांनी या निधी विवरण करावा. संदर्भ क्रमांक येथे 24/1/2023 मध्ये सूचित केल्यानुसार डीटीपी पोर्टलद्वारे आपल्याला लाभार्थ्याच्या सेट बँक खात्यात निधी विवरण करण्यात यावे. डीटीपी मधले डायरेक्ट बँक ट्रान्सफर होतील तुमच्या अकाउंटमध्ये. सोबतच्या प्रपत्रामधील लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यातील काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांशी संगणकीय प्रणालीवरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी मित्रांनो. चालू हंगामांच्या यापूर्वी सर्व विभागांच्या शेती पिकांच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधींमध्ये प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची खात्री दक्षता घ्यावी. एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येते येत असल्याने याची खात्री करावी. शासन निर्णय महसूल व वन विभाग 1/1/2024 नुसार जिरायत पिके, बागायती पिके, बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत असलेल्या खातरजमा करण्यात यावी मित्रांनो. त्याच्यामध्ये दिलेले आहे कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी यांनी काळजी घ्यावी. वरील निधी खर्च करताना संदर्भित सर्व शासन निर्णयाचे सूचनांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. निधी मंजूर करण्यात आला आहे यांच्या प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विविध केलेल्या अटी शर्ती पूर्तता आणि खात्रीपूर्वक यांचे संबंधित करावा मित्रांनो. लाभार्थ्यांना मदत वाटण्याचा कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे आपल्याला तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकेच्या कर्ज खात्यात अथवा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांचा आवश्यक सूचना निर्गमित करण्यात यावा. या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील मित्रांनो. ओके, तर संपूर्ण इथं माहिती दिलेली आहे. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चांचे लेख निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयांच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चांच्या कोषागार कार्यालय व महालेखपाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेल्या उपरोक्त निधी खर्च पडल्यानंतर तातडीने निधीचा उपयोगिता व प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितांनी शासनाच्या सदर करण्यासाठी जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहणार आहे मित्रांनो. ओके, आता याच्यामध्ये आपण आता बघू किती हेक्टरमध्ये किती पैसे आलेले आहेत. आता शासन निर्णय दिलेले महसूल वन विभागामध्ये सोबतचे प्रपत्र. आता मे 2024 कालावधीत अवकाळी पावसामुळे गारपीट मध्ये शेती पिकांच्या नुकसानी अतिरिक्त वितरित करण्यात आलेल्या लेखाशीर्ष दिलेला आहे.
आता इथे विभाग दिलेला आहे, जिल्हा दिलेला आहे, प्रस्तावना दिनांक, बाधित क्षेत्र हेक्टर आर व बाधित शेतकरी संख्या व किती निधी आलेली आहे आता बघू शकता. पुणेसाठी तर विभाग पुणे, जिल्हा सोलापूर, 11/10/2024चं प्रपत्र असणार आहे. प्रस्तावना आता हेक्टर किती असणार याच्यामध्ये 1973.67 आर हेक्टर. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला जो शेतकरी किती टोटल 2748 शेतकरी ज्यांच्यासाठी निधी किती दिलेला आहे 4,49,60,000 रुपये मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर इथं आहे आता जुलै 2024 कालावधीत सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता अतिरिक्त विवरण करण्यात आलेल्या निधींचे लेखाशीर्ष व निर्णय दिलेले आहे. याच्यामध्ये पुणे विभाग असणार आहे, सांगलीमध्ये 10/7/2025चा इथं प्रस्तावना दिनांक असणार आहे. याच्यामध्ये हेक्टर असणार आहे टोटल आर 64 ते 13.47. ओके, याच्यामध्ये असणारे शेतकरी 18,336. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे 6,29,58,000 रुपये. ओके, त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आता जुलै 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधी अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता अतिरिक्त विवरण करण्यात आलेल्या निधीचा लेखाशीर्ष. याच्यामध्ये आता विभाग आहे नाशिक, अहिल्यानगर जिल्हा, दिनांक असणारी प्रस्तावना 26/3/2025चा. आता याच्यामध्ये किती हेक्टर असणार 3485.42. ओके, याच्यामध्ये शेतकरी किती 1551. त्याच्यासाठी 2,05,51,000 रुपये इतकी निधी मंजूर झालेली मित्रांनो. ओके, डायरेक्टली तुमच्या बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांची इथे येणार आहे मित्रांनो. तर चांगले जास्त मित्रांनो आपल्याला शेअर करायचे आहे व्हिडिओला, त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे व्हिडिओला. तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुकलाही मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून देईल. ओके, आणि तुम्हाला PDF फाईल जर डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप पण डाउनलोड करून घ्यायचा मित्रांनो, तिथे मी सेंड करून देईल. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके, व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करायचं आहे व्हिडिओला. चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच अपडेटसाठी आपल्या शेतीविषयक अपडेटसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.